धवल आणि अनघा असे दोघेही आमच्या किचनमध्ये आलेले आहेत. तुमचंही मी स्वागत करतो. अनघा, पहिल्यांदा काय बनवणार आहेस तू? पहिल्यांदा आपण चीज चिली फिंगर्स. मला साहित्य सांगतेस काय काय? कांदा, ब्रेड क्रम्स आहेत, ही कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पाणी टाकून केलेली पेस्ट आहे, हे किसलेलं पनीर, 3 रंगाच्या कॅप्सिकम बारीक चिरलेल्या शिमला मिरची, चीज किसून घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरपूड, लसूण, मिरची, इटालियन हर्ब्स आणि मीठ. चला आता आपण साहित्य बघले होते. तिथे आम्ही तेल तापत ठेवलेलं आणि तेल तापलंय बरं का. आवाज नाही म्हणताय, तेल तापलेलं आहे. आता काय? आधी आपण ह्याच्यात लसूण घालायचे बारीक, थोडी ब्राऊन होऊ देते, थोडीशी झाली की मग त्यात आपण कांदा घालायचा किंवा मिरची आधी घालूया. बरं, ह्याचं आवडतं गाणं कुठलं? तुला आवडतं ते गाणं कुठलं धवलचं? अरे बापरे, कांदा घालून घेऊया. हो, असं मी म्हणजे प्रकार सांगू शकेन, गाण्याचे प्रकार. एक गाणं, कुठल्या गाण्याचा प्रकार? गझल्स किंवा जुनी हिंदी गाणी तो खूप चांगली म्हणतो, जी मला ऐकायला आवडतात. रफी वगैरे? एखादा रफी साहेबांचा गुणगुण की काय प्रॉब्लेम? त्यांचं कुठलं मला आवडतं गाणं असं एकही सांगता येणार नाही, पण त्यातलं एक मी म्हणू शकतो, शिमला मिरची. आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, आपकी निगाह ने कहा तो कुछ जरूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. क्या बात है, क्या बात है. टंग डाडंग टंग टंग. ह्याच्यात आपण मीठ आणि मिरपूड. हे अवघड आहे, असं करता करता गाणं ह्याच्यात जातंय कशात. मग कितीही ऑड परिस्थिती असली तरी आम्ही गाऊ शकतोय. ओके. आणि थोडेसे इटालियन हर्ब्स, मिक्स हर्ब्स. झाली ही. आता आपण बंद करून घेऊ. आता काय करायचं? थोडी गार होऊ दे ती. तोपर्यंत आपण चीज आणि पनीर ह्याचं मिश्रण करून घेऊ. एक बाउल लागेल. चीज किसून घेतलेला आहे, किसलेलं पनीर, त्यात काय काय केलं? कोथिंबीर लागेल त्याच्यात थोडी, आणि अगदी थोडं मीठ, कारण चीज मध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ. तर ही भाजी थोडी गार झाली की त्यात मिक्स करायची. ही ह्याच्यात घालायची. हे झालं. आता काय करायचं आपल्याला? आपण त्यात अगदी थोडेसे इटालियन हर्ब्स घालून घेऊ, जस्ट चवी पुरते. आता हे मिक्स करू. ह्याचे आपल्याला साधारण बोटाच्या आकाराचे रोल करून फिंगर्स करून घ्यायचे. ओके. ह्याच्यात घालू. एकात ब्रेड क्रम्स काढून घेऊ. बस ते सोडून. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे खरं नुसतेही छान लागतात किंवा टोमॅटो सॉस बरोबर आपण खाऊ शकतो. हे चांगले ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घे. झालेच ब्राऊन. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी चीज चिली फिंगर्स साठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, ब्रेड क्रम्स, कॉर्न आणि मैद्याची पेस्ट, किसलेलं पनीर, कापलेली लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, किसलेलं चीज, बारीक चिरलेली कोथिंबीर, काळी मिरी पूड, चिरलेलं लसूण, इटालियन मिक्स हर्ब्स, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा नीट परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, मीठ, काळी मिरी पूड आणि इटालियन मिक्स हर्ब्स घालून सर्व मिश्रण पुन्हा नीट परतून घ्यावं. एका बाउलमध्ये किसलेलं चीज, पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण मळून घ्यावं.
सिमला मिरचीची भाजी आणि पनीरचं मिश्रण एकत्र करून इटालियन हर्ब्स घालून एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे छोटे रोल्स करून कॉर्न आणि मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.